लग्न झालं तेव्हा माझं नाटक चालू होतं, भ्रमाचा भोपळा नावाचं, राजा गोसावींचं. तर आदल्या दिवशी पण प्रयोग होता आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तर 3 प्रयोग होते. आणि सुरुवातीचा काय रे, म्हणजे आजही माझ्या शब्दाला वजन आहे असं मला वाटत नाही. तेव्हा तर काय खिसगंटीतही नव्हतो मी. तर त्यामुळे काय करायला लागणार, काय पर्याय नाही काही. तर आदल्या दिवशीचा प्रयोग संपून मी लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो. आणि 3/4 मला पूर्ण कपडे आवडतच नाहीत. आता हे तुम्ही बोलले म्हणून मी पण 3/4 स्लीवलेस साधारण किंवा टी शर्ट असाच वेश असतो माझा. मी तसाच कार्यालयात गेलो. तर हिची आई दरवाजात वाट बघत होती की कधी येत आहेत, कधी येत आहेत. सीमन पूजन असतं ना पुण्यामध्ये, तर 7 तारखेला लग्न होतं, 6 तारखेला हा कार्यक्रम होता. आणि संध्याकाळचे 5 वाजले तरी हा आलाच नव्हता. म्हणजे आता सुरू होणार सगळे कार्यक्रम, नातेवाईक यायला लागलेत वगैरे. हां, मी आलो आणि त्या म्हणाल्या की हां आलात का, तुम्ही तयार व्हा. तर मी आता म्हणजे खेचायची सवय आहे, मी म्हटलं तयार काय व्हायचं, मी असंच येणार आहे. तर त्या आतमध्ये जाऊन रडायला लागल्या, अगं ते लग्नाला अर्ध्या चड्डीत उभं राहणार. आणि ते एवढे कपडे बिपडे घेतले ते मग आता लोक काय म्हणतील, मंजू आपले सगळे गावाकडची लोक आहेत, अगं ते चड्डीतच उभं राहणार म्हणतात. म्हणलं आई, एक तर ती चड्डी नाही, त्याला 3/4 म्हणतात, आणि दुसरं तो नाही राहणार असा. नाही, तू पहिली खाली चल, तू पहिले त्यांना सांग काय ते. आणि अजून एक विशेष, मला एक सांग, साधारण तुझं लग्न झालं, कुठे झालं तुझं लग्न? ठाण्यात. हॉलमध्ये, मॅरेज हॉल. युजली लग्न मॅरेज हॉल मध्ये होतात, आजकाल लॉन्स वर होतात, यु नो, आजकाल ना. हा, पण हॉलमध्ये तर पूर्वापार पासून चालू झाले लग्न. लग्नाचा हॉल. आमचं लग्न दुकानात झालं. दुकान आमच्या. तू आजपर्यंत जेवढ्या लग्नाला गेलीस, तुझं लग्न धरून कुठल्याही मंगल कार्यालयाला गेट असतं ना, असं असं गेट असतं ना. आमच्या मंगल कार्यालयाला शटर होतं. त्यामुळे मी म्हटलं आपलं दुकानात लग्न आहे. मी त्याला म्हटलं, अरे तुला उघडायला लागलाय का ते शटर? ते उघडलंच आहे ना आधीपासून. आणि मोठा म्हणजे फेमस हॉल आहे अगं तो, पुण्यातला वर्षानुवर्ष जुना हॉल आहे तो. हा जे सांगतोय दुकानात वगैरे, उलट तो आपल्या लग्नाच्या वेळेला रिनोव्हेट केला होता त्यांनी, नवा कोरा. शटर नवं होतं. तेव्हापासून बोलतो तो मला, आपलं लग्न दुकानात झालंय, दुकानात आलंय. पण गंमत होती सगळी, मजा. आणि मग पुढे लग्न झालं. पण मंजूताई आली का तुला खाली कन्व्हिन्स करायला? तेव्हा ते सगळा कल, सगळा ते वेगवेगळ्या साड्या, ते जे उपजत आहे. लग्नात काय करायला हवं होतं मी दुसरं? बरोबर, नटण्या मोरड्यातच ती तिकडे बिझी होती. त्यामुळे पण माझ्या लग्नात इंटरेस्टिंग, म्हणजे तुला रेंज बघ कळेल. माझ्या लग्नात राजा गोसावी पण होते आणि श्रेयस तळपदे पण होता. चंद्रकांत गोखले होते. म्हणजे अर्थात चंद्रकांत गोखले हिच्या वडिलांच्या कडून आले होते, त्यांची ओळख होती. पण राजा गोसावींबरोबर मी जस्ट पुणे सोडायच्या आधी नाटक केलं होतं आणि आताही करत होतो भ्रमाचा भोपळा. त्यामुळे राजाभाऊ आले होते लग्नात. आणि श्रेयसची माझी तेव्हाची नुकतीच मैत्री, आम्ही तेव्हा नाटक पण करत होतो. तर त्यामुळे श्रेयस या रेंजची लोक माझ्या लग्नात होते. मजा आली होती. जित्या होता. आत्ता म्हणजे मला ना इतकं छान सगळं चालू आहे ना, जी गोड गोड आपण जे म्हणतो ना, की आपल्याही नकळत आपण बोलत असतो, अरे आपण हे तर इतकी वर्ष हे झालंच नाही आपल्यामध्ये, असं आपण कुठे वेळ मिळालाय, आपण असं कुठे बोलतोय. आजच्या ह्याच्यात ते होतं, आपण सगळं मिस करतो. आणि कधी ना कधी या निमित्ताने ते पुढे आपण ते एन्जॉय करतो त्या गोष्टी. मला आता इथे विचारायचंय, दोघंही, आता तूही त्याच्या बरोबरीने असतेस कामामध्ये, तो डिरेक्टर असला की तू तिथे असतेस, आणि आता तू म्हणालीस तसं. पण असं असतं ना, सकाळी जेव्हा आपण एकत्र निघणार असतो तेव्हा प्रचंड घाई असते, आपल्याला आवरायचं असतं सगळं. आणि हे सगळं आवरताना जर दोघांनी एकमेकांना साथ दिली तर आपण वेळेत तिथे फील्डवर, शूटवर पोहोचणार असतो. तो माहोल कसा असतो, आणि त्याच्यामध्ये जर एकमेकांमध्ये धुसफूस झाली की ते सगळं पुढे कसं होत असतं, कुठल्या वळणावर ते वळण घेत असतं? एक मोठा दीर्घ श्वास घेतला त्याने. तिला आवरायला
5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं. तिला 5 मिनिटात ती रेडी होते. हं. म्हणजे जर कुठे पोचायचंय आपल्याला आणि वेळ दिलीये तर मी 5 मिनिटातही रेडी होऊ शकते. मला- वेळ आहे तर मी फुरसतीतही होईन. मला कमीत कमी 1.5-2 तास लागतात. म्हणजे झोपेतनं उठल्यापासून घरातनं बाहेर पडेपर्यंत 1.5 ते 2 तास कुठे नाहीये. पण हे उलट आहे ना म्हणजे हो. का बरं या 1.5-2 तासात तो असं काही करत नाही की ज्यांनी मला मदत होईल. त्याच चालू असतं. यातलो तो घरातला जो तुझा प्रश्न होता की घरातला आवरून तो मी जी 5 मिनिटात रेडी होते ती पटकन निघायचं असेल तर, पण आता आपल्याला 11ला निघायचं आहे तर मी सकाळी 9लाच मी आधीच उठतो, 8-8:30लाच उठून घरातलं सगळं मीच करत असते. त्याचा घोळ काय आहे, अलीकडे तो जरा आता मला खूपच मदत करायला लागलाय. जेन्युनली सांगितलं की करतो. माझा जरा सांगायचा पण स्वभाव नाही अगं पहिल्यापासून, कारण तो नव्हताच ना. सांगणार कुणाला? मला ती सवयच लागली नाही की हे करून टाक किंवा ते करून टाक सांगायला. मग जसं जसं आम्ही एकत्र काम करायला लागलो तर ना ते थोडंसं म्युच्युअली झालं की मी जशी घराच्या बाहेर पडायला लागले आणि काम करायला लागले ना, सो त्यालाही कदाचित ही जाणीव झाली असावी की थोडीफार का होईना आपण ही मदत करूया. थोडीफारच करतोय पण करतोय, जी नव्हतीच त्या मनापेक्षा त्याच्यापेक्षा थोडीशी आहे, ऑफकोर्स आहे. बरोबर आहे. हो अगदी बरोबर. 1.5-2 तास जेव्हा लागतात आणि मंजू जेव्हा चिडते नाही चिडत. नाही चिडत. हम्म. सवय झाली इतक्या वर्षांची. मी आणि मुलं समजा तो आदल्या दिवशी सांगतो आपल्याला उद्या पहाटे 6ला निघायचंय ना, समजा पुण्याला निघायचंय, पहाटे 6ला निघायचं, तयार राहा. आम्ही तिघं 5:45ला बसून सोफ्यावर असे बसलेले असतो. त्याच्यानंतर आम्ही निघतो कितीला? 7:30-8. आणि ह्याच्यावर आता मुलं तर मोठी झाली ना, मुलं आजकाल बाबा 6 म्हणतोय ना म्हणजे 8 तर नक्की वाजते असं म्हटले आणि जर चुकून उशीर झाला त्यांना उठायला तर तो चिडतो. म्हणजे चिडेल का तर तुझा आवरलाय का? तुम्हाला काय नव्हतं. अरे पण तुझं आवरलंच नाहीये. पण आधी सुरुवातीला चिडचिड व्हायची का मुलांची तुझी? मुलांची कशी होईल ग? काय विचारे बोलणार. माझी अजूनही होते. पण तरी तुम्हाला सांगायचे हे बाबा एवढं लेट करतात, अरे यार. काय नाही मुलांनी आता ऍक्सेप्ट केलं असावं बहुधा. म्हणजे त्यांची चिडचिड असं नाही, पण आता लहान होते तेव्हा झोपेतनं उठवून न्यायचं असायचं तेव्हा ऑफकोर्स झाली असेल त्यांची, पण माझी अजूनही होते मी म्हणलं तसं. कारण आवरतच नाही तो बरोबर निवांत. कधी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे प्रसाद लवकर कर, लवकर आवर जरा, माझ्यापेक्षा थोडस अर्धा तास लेट कर पण लवकर कर. मी हे वाक्य बोललेच नसेल की लवकर आवर. 3 करोड वेळा वगैरे म्हणलं. म्हणजे दिवसातूनच 50,000 वेळा म्हणत असेल. नाही ऐकत पण